छान वाटतं ना पण माझी चॉईस आहे. हाय गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या दादाचं लग्न आहे आणि आता ही माझी फ्रेंड आहे सारिका, ही माझी मेहंदी काढते. वेट मी तुम्हाला दाखवते माझी मेहंदी किती छान आहे. बघा एक सेकंड, हे बघा भाई की शादी. आणि ही पूर्ण झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू. ही माझी फ्रेंड आहे सारिका. सारिका हाय बोल. ठीक आहे, आता थोड्या वेळाने मिळूया. बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज दादाची हळद आहे आणि माझी मेहंदी बघा किती छान रंगलं. मला खूप मस्त वाटतं. ये आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि मग आम्ही जरा थोडंसं घर थोडंसं डेकोरेट करणार आहे, जास्त नाही. तर ते मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं करणार आहे. ठीक आहे, बाय. काय गजब बेइज्जती है. लोक यायच्या आधी सगळं घर साफसफाई करताना आम्ही. कौशल कौशल बघायला लागणार तुला. बघ हा ब्रेक. आता हे दुसरं कुठे लावणार? त्या साईडला. हा कौशलचा हळदी आउटफिट आहे. मावशी कसं वाटतं छोटू? एकदम छान. याच्या आधी काय बोलली? कुठे आल्यासारखं वाटतं तुला? मला वाटलं मी पाकिस्तान मध्ये पोहोचले. अस्सलाम वालेकुम भाईजान. अस्सलाम वालेकुम. बोल ना. वालेकुम सलाम. मम्मी केजीएन गँग आहे. केजीएन गँग माहितीये ना? नाही. ए भाड्या. काय? ख्वाजा गरीब नवाज वाली गँग गेली सगळी. हा मेरी जान. पण माझा आवडता देश आहे. ए काय बोलतेय? क्या बोला तूने? गाईस, कोण बोलेल आमच्या भावाचं लग्न आहे. आम्ही भिकाऱ्यासारखं सगळं बसून कामच करत फिरतो. आता पण आम्ही पाण्याच्या बॉटल आणि लोकांना चहा आणि काय प्लेट्स वगैरे घेऊन चाललोय. कोण बोलेल बघा. हा बघा कळवलं नाही, ड्रायव्हर झालाय. आणि मी पण कळवली नाही, कामवाली बाई झाल्या. सही पकडे हैं. 1 hour later. काही नवऱ्याच्या बहिणीचा पोपट झालाय. तिला हळद लावायला जायची होती पण कोणतरी दुसरंच गेला. नवऱ्याची बहिणीचा फेस बघा. फायनली आता नवराच सांगतो हळद कसं लावायची. ए दाढी का जाऊ नको. मालिक वो देखो. गाईज आउटफिट आणि हा फाटलाय. कलवरी आहे मी गाईज, कलवरी. माझा ड्रेस फाटला बघितलं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कामाची गडबड. लेट कमर्स ॲज युजल. हा फक्त जेवायला आलाय.
The next day. यंकिंच रतनलोके विद्यते विविधापुत रतनं बुद्धस्य मनस्ति तस्मा सुन्ते भवन्तु ते यंकिंच रतनलोके विद्यते विविधापुत रतनं धम्मस्य मनस्ति झाला झाला हा, झाला भिगमेय नरो सपयो One hour later. दादा आता रेडी होतोय रिसेप्शन साठी. दादा इथं बघ. अरे तू मोबाईल नाही राहणार आम्हाला चार्जिंगला घरी पोहोचेपर्यंत. अरे तिला पण अरे तिच्याकडे ही बघा आमची करवली कशी दिसते. हिचं आउटफिट मानाची करवली आहे ही. कलवरी नको बोलू फक्त. कशी आहे? असे आम्ही खूप सुंदर दिसतोय आज. हे 2200 ला सुवर्णा पण मानाची करवली आहे. हे बघ सुवर्णाचा आउटफिट बघा. One hour later. हाय गाईज, आता मी दार अडवणार आहे. तर आता बघा तुम्ही, कॅमेरामॅन असली असणार आहे, असली सगळं शूट करेल. मोबाईल मध्ये बघून बोलतोय मुली. थांबा थांबा, शांत शांत बोला. दादा मोठ्याने बोला. गुलाबाच्या फुलाला असतो सुगंध भारी, स्वप्नालीचं नाव घेतो आता तीच माझी जीवनसाथी प्यारी. आता तुम्ही आमच्या दोघांच्या जोडीला आशीर्वाद असून त्या सगळ्यांचा निशांचं नाव घेऊन शुभारंभ करते नवीन जीवनाचा. अरे वा, बात तो सही है. मला कॅज्युअल तरी का नाहीये. अरे काय खोटे, एक खोटे दिले. कसे मला खरं मी वाटायला पण चालली. चुना लगाया. या चला या. वरती आहेत माझ्या. वाटून घ्या. आता एक तरी खरेच काय बघा नाही खरे. चला घ्या. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है रे. भेटलेले आहेत वाटप. अरे तुझे पण तू पण बहीण आहेस. आणि गार्गी कुठे आहे? गार्गी
इथे मी पाठी असं असं बाहेर ठेवलं. काय करू? बाहेर ठेवू आणि हां तिथे काय दुपट्टा पदर पकडे पहिला उजव्या हातात. हां टाकलं उजव्या हातात. हां पदर टाकी तिथं पदर पकडायचं घेऊन असं. हां हां आता ये पुढे चालणार आणि कशाला मला थोडं काढतो मग. जास्तच आहे. सगळं गोडगोड झाले. बरं केलं actually. थोडं का काय झालं? थोडा हाय गाईस, फायनली माझ्या दादाचं लग्न झालं आहे आणि आम्ही खूप खूप थकलो आहे. म्हणजे आमची वाट लागली आहे लिटरली. एक सेकंड, माझा हात दुखतोय. हां सो हळदीच्या दिवशी पण मी काही व्लॉग शूट नव्हता केला बिकॉज माझ्याकडे टाईम नव्हता. माझी बेस्ट फ्रेंड आहे मानसी, मी मेन्शन करते स्पेसिफिकली बिकॉज लास्ट व्हिडिओमध्ये मी तिला फक्त माझी फ्रेंड बोली म्हणून तिला राग आला होता. तर मी तिला सांगितलं होतं हळदीच्या दिवशी पण की माझ्या फोनमधून जेवढं तुला जमेल तेवढं शूट कर. तर सॉरी मी काय जास्त शूट नाही करू शकली आणि काय एवढं काय असं चांगलं पण काय नव्हतं की मी काय शूट करून तुम्हाला दाखवू. फक्त आमचा डान्स वगैरे होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मी माझ्या आणि लग्नामध्ये पण तसंच होतं. आणि एक गोष्ट मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी तुमच्यासोबत शेअर करते. खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही तुम्ही तर लक्ष द्याच, स्पेशली मुलींनी. मी ना माझ्या लाईफमध्ये कधीच हे नव्हता केला, मेकअप मी कधीच नव्हता केला. आणि मी असं ठरवलेलं की मी जेव्हा पण मेकअप करेल मी माझ्या दादाच्या लग्नामध्येच मेकअप करेल. बिकॉज माहिती नाही म्हणजे माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. मला ना मेकअप सूट नाही करत. मेकअप इन द सेन्स कन्सिलर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट मी काहीच नाही लावत. मी फक्त आयलाइनर आणि लिपस्टिक लावते. मी इव्हन पावडर पण नाही लावत, काहीच नाही लावत बिकॉज माझ्या चेहऱ्याला सूट नाही करत. तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या दादाच्या लग्नामध्ये मेकअप केला आणि मी आणि मला एवढी घाई झालेली ना की मला असं प्रॉपर कोण मेकअप आर्टिस्ट काय वगैरे शोधायलाच टाईम नव्हता. तर आमच्या इकडे जी पार्लरवाली काकी आहे मी तिलाच बोललं माझं मेकअप करायला. आणि मी काहीच तुम्हाला जेन्युअनली सांगते, म्हणजे त्या दिवशी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की मी मला आवडली नाही. म्हणजे मी माझ्या म्हणजे मेरी फेवरेट टू टाईप आहे. बट त्या दिवशी पहिल्यांदा असं झालं की मी नाही आवडली. म्हणजे तिने माझा एकदम घाण मेकअप केलेला आणि मी नव्हती वाटत, मी एकदम घाण दिसत होती. मला अजिबात नाही आवडला. आणि मी तुम्हाला जेन्युअनली म्हणजे सजेस्ट करेल की तुम्ही प्लीज कधी पण तुम्हाला मेकअप करायचा असेल, जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर प्लीज ट्रायल घ्या. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिअर राहा की तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. आणि मी पण माझ्या माइंडमध्ये क्लिअर होती. मी तिला बोललं पण होतं की मला अजिबात डार्क मेकअप नको आहे, मला एकदम बेसिक मेकअप पाहिजे. आणि म्हणजे काय माहिती मी सगळं इन्स्ट्रक्शन देऊन पण त्या काकीने माझा मेकअप एवढा चांगला नाही केला, मला आवडला नाही. पण मी त्यांना काय बोलली नाही बिकॉज ऑब्व्हियसली त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली. बट ठीक आहे, मे बी माझा चेहराच खराब असेल, यू नेवर नो. तर मी नेक्स्ट टाईम आता माझ्या लग्नामध्ये पण मेकअप नाही करणार, मी असाच माझा चेहरा ठेवणार. आणि ठीक आहे, आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. नेक्स्ट व्लॉग कसा असणार माहिती नाही मला, पण आपण भेटूया ठीक. आणि हा गाईज नेक्स्ट व्लॉग असणार आहे, आम्ही गावी जाणार आहे देवदर्शनासाठी, तो असणार आहे. तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही सांगा तुम्हाला तो व्लॉग कसा वाटतोय ठीक आहे. आणि मी तुम्हाला आमचं गाव पण दाखवेल. मी स्वतः 10 वर्षांनी चालले आहे, तर मला स्वतः पहिला बघायला लागणार माझं गाव कसं आहे काय आहे, मग मी तुम्हाला दाखवणार. तर आपण तिकडे भेटूया ठीक आहे. बाय गाईज, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. बाय बाय. शहरा बांध के मैं तो आया रे, डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे. अब तो ना होता है एक रोज इंतजार सोनी, आज नहीं तो